डिअर स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपले 8 लेक्चर झाले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या लेसनवरती. आपण लेक्चर नंबर 8मध्ये कोसाइन रूल आणि त्याच्यावरती 3 प्रॉब्लेम्स घेतले. आज आपण लेक्चर नंबर 9मध्ये प्रॉब्लेम्स ऑन शो दॅट घेणार अँड दॅट प्रॉब्लेम्स डिपेंड्स ओनली ऑन कोसाइन रूल. आणि ते प्रॉब्लेम्स फक्त आणि फक्त कोसाइन रूलवरतीच अवलंबून आहेत. तर मग आपण परत एकदा क्विकली कोसाइन रूल काय आहे त्याची रिव्हिजन करूया. बघा, कोसाइन रूल ए स्क्वेअर इक्वल टू, इथं ए स्क्वेअर असल्या पुढे सगळा कोण येतो? बी आणि सी. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc आणि इथं काय येणार? कॉस ए. नाव बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी अँड सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. इथं ए असेल तर पुढे सगळा बी सी असतो, इथं बी असेल तर पुढे सगळा ए सी असतो, इथं सी असेल तर पुढे सगळा ए बी असतो. इथं ए असल्यानंतर इथं काय असणार? अँगल ए. इथं बी असल्यानंतर इथं अँगल काय असणार? बी. इथं सी असल्यानंतर अँगल काय असणार? सी. ओके, सो दिस इज नोन ॲज कोसाइन रूल. याला आपण कन्वर्ट केला. आपण असं म्हणलं दॅट कॉस ए इक्वल टू, जर कॉस ए असेल तर इथं काय येणार? मायनस ए स्क्वेअर आणि अगोदरचं येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2bc. तर अशाच प्रकारे आपण कॉस बी मांडू शकतो. कॉस बी, मग बी आहे म्हणजे मायनस बी स्क्वेअर, मग अगोदरचं येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ac. आणि याच प्रकारे आपण कॉस सी लिहू शकतो. तो मी वरती लिहितो. कॉस सी इक्वल टू, इथं शेवटी कोण येणार? मायनस सी स्क्वेअर आणि अगोदर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2ab. सो दिस इज नोन ॲज कोसाइन रूल. याला आपण काय म्हणतो? कोसाइन रूल. सो दिस इज नोन ॲज कोसाइन रूल. ओके, तर आता या कोसाइन रूलवरती आपल्याला काय घ्यायचे आहेत? प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. कोसाइन रूलवरती आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, स्टार्ट विथ सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल नंबर 7. सॉल्व एक्झाम्पल नंबर 7 काय म्हटलंय? इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए इंटू ब्रॅकेट b cos c minus c cos b equal to b square minus c square equal to b square minus c square. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए इंटू ब्रॅकेट b cos c minus c cos b equal to b square minus c square. चला, आता आपण याची लेफ्ट हँड साईड घेऊया. मोठी साईड, लेफ्ट हँड साईड. a इंटू ब्रॅकेट b cos c मायनस c cos b. ओके, आता काय करायचं? a नी आत मल्टिप्लाय करायचं. सो ab cos c मायनस ac cos b, ab cos c मायनस ac cos b. आता हे कुठं आलंय का? अजून नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं 2 पाहिजे ना. 2ab cos c, 2ac cos c. मग 2 ने काय करायचं? मल्टिप्लाय अँड डिवाइड. मग 2 ने करायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड. मग या ठिकाणी आला 1/2. 1/2 इंटू ब्रॅकेट, 1/2 इंटू ब्रॅकेट. बघा, 2 ने आत काय केलं? मल्टिप्लाय अँड डिवाइड. इथे मल्टिप्लाय, इथे डिवाइड. 2ab cos c मायनस 2ac cos b मायनस 2ac cos b. ओके, तर या प्रकारे ते आलेलं आहे. सो 2ab cos c मायनस 2ac cos b. आता पहा, आपला कोसाइन रूल काय होता? आपला कोसाइन रूल असा होता. आता हा ए बी कॉस सी चा आलाय म्हणजे सी चा कोसाइन रूल. बघा, सी चा कोसाइन रूल काय होता? सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. ह्या सी स्क्वेअरला इकडे घ्या, 2ab कॉस सीला इकडे घ्या. सो 2ab कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ओके, मग 2ac कॉस सी काय येणार? 2ac कॉस बी काय येणार? बघा, 2ac कॉस बी, 2ac cos b, abc, acb. बघा, abc, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. हा a स्क्वेअर, हा b स्क्वेअर, हा c मायनस सी स्क्वेअर, हा a स्क्वेअर, हा c स्क्वेअर मायनस हा पुढचा b स्क्वेअर.
So a square plus c square minus b square. Therefore this is 1 by 2 into bracket 2ab cos c काय आला a square plus b square minus c square, a square plus b square minus c square minus 2ac cos b काय आला a square plus c square minus b square. Okay, so it is equal to 1 by 2 into bracket बघा a square plus b square minus c square minus a square minus c square minus minus झालं plus b square. मग a square ला a square कॅन्सल, a square ला a square कॅन्सल, a square ला a square कॅन्सल झाला. मग काय राहिलं बघा इट इज इक्वल टू 1 बाय 2 इंटू ब्रॅकेट b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 2b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. मग 2 कॉमन घेऊया, 2 कॉमन घेतलं तर काय नाही बघा इट इज इक्वल टू 1 बाय 2, 2 कॉमन घेतला तर आतमध्ये आलं b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर, 2 to get cancel, so b square minus c square that is equal to right hand side. तर ही आली राईट हँड साईड. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं a नी आत मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केला आणि मग आपण काय वापरला कोसाइन रूल. तर या ठिकाणी आपण कोसाइन रूल वापरलेला आहे. आता यावरनं या प्रॉब्लेमवरून तुम्ही पुढचे 2 प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. पुढचे 2 प्रॉब्लेम सोडवायचे आहेत बघा. होमवर्क 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 लगेच सोडवायचं आहे. हे गणित झालं का लगेच सोडवायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि लगेच सोडवायचं. होमवर्क मिसलिनियस 11 क्वेश्चन नंबर 11 इन दॅट 4 बरोबर. प्रूव्ह दॅट AC cos b minus BC cos A equal to A square minus B square equal to A square minus B square. ओके, अजून एक सेम प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 9 फ्रॉम एक्झरसाइज 3.2. एक्झरसाइज 3.2 मधलं एक्झाम्पल बघा काय आहे. 2 इंटू ब्रॅकेट BC cos A plus AC cos B plus AC cos B plus AB cos C equal to A square plus B square plus C square. आणि या ठिकाणी 2 पण दिलेला आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही ह्या 2 ने हात मल्टिप्लाय करणार. म्हणजे मी तुम्हाला याची एक टर्म सांगतो. हे 2 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला आहेत आणि ते आत्ता हे एक्झाम्पल झाल्यानंतर लगेच सोडवायचे. हा 2 जर आत घेतला तर काय येणार 2BC cos A. 2BC cos A पहिला कोण आहे B स्क्वेअर मांडा प्लस B स्क्वेअर, दुसरा कोण आहे C स्क्वेअर मांडा C स्क्वेअर, नंतर A सो मायनस A स्क्वेअर बरोबर. तर हे आन्सर आलं. 2BC cos A म्हणजे काय B पासून B स्क्वेअर, C पासून C स्क्वेअर आणि A पासून A स्क्वेअर. पण हा कॅपिटल आहे म्हणून वेगळा आहे. वेगळा मग काय इथं मांडायचं मायनस A स्क्वेअर. सो B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर. ओके, तर हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे 2 प्रॉब्लेम सोडवले असतील अशी मी अपेक्षा करतो. अतिशय गुणवान विद्यार्थी आहात तुम्ही, त्यामुळे तुम्ही हे 2 प्रॉब्लेम नक्कीच सोडवले असतील. ओके, चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. मिसलिनियस 11 मधला क्वेश्चन नंबर 11 आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर रोमन 5. बघा काय सांगितलंय. इन ट्रायंगल ABC prove that cos A upon small a plus cos B upon small b plus cos C upon small c equal to A square plus B square plus C square upon 2ABC. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, चल. कॉस दिसला कोसाइन रूल बरोबर. कॉस दिसला कोसाइन रूल. A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअरच्या टर्म दिसल्या कोसाइन रूल. कसं ओळखायचं ना प्रॉब्लेम साइन रूलवरती आहे का कोसाइन रूलवरती आहे. तर पहिली हिंट अशी आहे की हे जर स्क्वेअर आले ना स्क्वेअर A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर तर डेफिनेटली तो कोसाइन रूल असतो आणि कोसाइन रूलचे प्रॉब्लेम सगळ्यात सोपे आहे. ओके, तर आपण घेऊया लेफ्ट हँड साइड LHS. काय बघा LHS
cos A upon A plus cos B upon B plus cos C upon C. Okay, so it is equal to what is cos A? Cos A म्हणजे काय? मी सांगितलं होतं cos A म्हणजे शेवटी काय असणार मायनस ए स्क्वेअर आणि पुढे येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc डिवायडेड बाय ए प्लस cos b काय येणार cos b येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac डिवायडेड बाय बी प्लस cos c काय येणार बघा cos c a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab डिवायडेड बाय सी. ओके, हे खाली हे याला मल्टिपल होत असतं बरोबर का नाही. मग काय ना बेसिक कन्सेप्ट शालेय जीवन. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2abc प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2abc प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2abc. सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आहे सेम. मग सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे आलं 2abc. मग इथं आलं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मग कॅन्सल आउट होणार. काय काय कॅन्सल होते बघा काय काय कॅन्सल होतंय. या ठिकाणी प्लस बी स्क्वेअरला हा मायनस बी स्क्वेअर गेला प्लस सी स्क्वेअरला हा मायनस सी स्क्वेअर गेला ह्या मायनस ए स्क्वेअरला हा प्लस ए स्क्वेअर गेला. मग एक एक टर्म उरली आणि म्हणजे काय आलं इट इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2abc अँड दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे आपण या प्रॉब्लेममध्ये काय केलं तर आपण या प्रॉब्लेममध्ये आपण लेफ्ट हँड साईड घेतली आणि लेफ्ट हँड साईड घेऊन त्याच्यामध्ये आपण कॉस ए कॉस बी आणि कॉस सीच्या व्हॅल्यूज पुट केल्या. मग कॉस एची व्हॅल्यू बाय कोसाईन रूलने पुट केली कॉस एची व्हॅल्यू कोसाईन रूलने पुट केली कॉस बीची व्हॅल्यू कोसाईन रूलने पुट केली कॉस सीची व्हॅल्यू कोसाईन रूलने पुट केली. ह्यांचा प्रोडक्ट केला ह्यांचा प्रोडक्ट केला आणि आपण यांचा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं आपण न्यूमरेटरला काय केली ॲडिशन केली आणि ॲडिशन केल्यामुळं हा प्रॉब्लेम आपला प्रूव्ह झाला. समजलं सगळ्यांना. ठीक आहे. लेक्चर नंबर 9 मधला नेक्स्ट प्रॉब्लेम इट इज फ्रॉम मिसलिनियस क्वेश्चन नंबर 11. Miscellaneous question number 11. In that Roman 2. In triangle ABC. Prove that. In triangle ABC. Prove that. C minus B cos A divided by b minus c cos a equal to cos b upon cos c ओके. ठीक आहे. चल तर लक्ष द्या. आपण घेऊया लेफ्ट हँड साईड. घेऊया LHS. कॉसची टर्म आली कॉस आला म्हणजे कोसाईन रूल. बघा सी मायनस बी कॉस ए अपॉन बी मायनस सी कॉस ए इट इज इक्वल टू सी मायनस बी इंटू कॉस एची व्हॅल्यू टाकूया आपण. पुट द व्हॅल्यू ऑफ कॉस ए बाय कोसाईन रूल. देन बी मायनस सी पुट द व्हॅल्यू ऑफ कॉस ए बाय कोसाईन रूल. ए आहे म्हणजे आलं मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc परत कॉस ए म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. ओके. या ठिकाणी या बीला हा बी कट झाला या सीला हा सी कट झाला. ओके. हे कॅन्सल झालं. मग काय उरलं पहा इट इज इक्वल टू सी मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2c डिवायडेड बाय
बी मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन टू बी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. काय येणार 2c स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2c डिव्हायडेड बाय काय येणार बघा 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2b. आता हे मायनस साईन आतमध्ये देऊया. मग काय येणार 2c स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2c डिव्हायडेड बाय 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2b. 2 स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज सी स्क्वेअर. बघा 2 स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज सी स्क्वेअर. मग सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2c डिव्हायडेड बाय 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2b. आता मी थोडंसं व्यवस्थित लिहितो. बघा मी थोडंसं व्यवस्थित लिहितो. आता इथे काय आलंय मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येणार कॉस बी. इथं मायनस सी स्क्वेअर आलंय म्हणजे काय येणार कॉस सी. ओके ठीक आहे. तर ते फॉर्म्युला तयार होईल. लक्ष द्या. बघा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2c डिव्हायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2b. आता कोसाइन रूलच्या फॉर्म्युल्यासाठी इथं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे म्हणजे खाली कोण पाहिजे 2ac. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ac. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जे दोघं पॉझिटिव्ह आहेत ते दोघं खाली पाहिजेत. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर वरती ना मग खाली ac पाहिजे. मग इथं कमतरता एची आहे. इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे मग खाली ए बी पाहिजे म्हणजे कमतरता कोणाची आहे एची. मग याची इथं पण कमतरता एची आहे. या ठिकाणी एची टर्म पाहिजे या ठिकाणी एची टर्म पाहिजे बरोबर. मग इथे ए पाहिजे इथं ए पाहिजे म्हणजे दोन्ही डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं एनी. तर एनी आपण मल्टिप्लाय करूया. मग काय येणार बघा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 इथं कोण आला ए आणि इथं आला सी डिव्हायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 इथं कोण आला ए आणि इथं कोण आला बी. ओके सो 2ac आणि 2ab. तर हा फॉर्म्युला कोणाचा आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येतो आपण असंच शिकलो होतो ना. मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय येतो कॉस बी अपॉन मायनस सी स्क्वेअर म्हणजे काय येतो कॉस सी अँड दॅट इज इक्वल टू वॉट इट इज इक्वल टू राईट हँड साईड. तर हे आलं राईट हँड साईड. प्रॉब्लेम समजला असेल सर्वांना लिहून घ्या. लेक्चर नंबर 9 मधला नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम मिसलिनियस एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 7. दिस प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. 5 स्टारचा प्रॉब्लेम आहे. भरपूर वेळा एक्झामला विचारलेला आहे. इन ट्रायंगल ए बी सी कॉमा प्रूव्ह दॅट a minus b bracket square into cos square c by 2 plus a plus b bracket square into sin square c by 2 equal to c square. Okay, this is very important example. भरपूर वेळा एक्झामला विचारलेला आहे. आपण याची घेणार लेफ्ट हँड साईड LHS इक्वल टू
बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर सी बाय टू प्लस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर सी बाय टू. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करूया. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. मुद्दाम असं मांडायचं, पॉझिटिव्ह टर्म्स अगोदर मांडायच्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी बाय टू प्लस परत एकदा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab साइन स्क्वेअर सी बाय टू. साइन स्क्वेअर सी बाय टू. ओके. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या पहिल्या दोन टर्म्स कोणत्या आहेत? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे पण पहिल्या दोन टर्म्स कोणत्या आहेत? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आता कॉस स्क्वेअरनी आत मल्टिप्लाय करायचं म्हणजे कॉस स्क्वेअरनी ए स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, कॉस स्क्वेअरनी बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, कॉस स्क्वेअरनी मायनस 2ab ला मल्टिप्लाय करायचं. ए स्क्वेअरनी साइन स्क्वेअर सी बाय टूला मल्टिप्लाय करायचं, बी स्क्वेअरला साइन स्क्वेअर सी बाय टूने मल्टिप्लाय करायचं आणि 2ab ला सुद्धा साइन स्क्वेअर सी बाय टूने मल्टिप्लाय करायचं असतं. ओके. पण हे दोघं सेम आहेत त्यामुळे या दोघांचा ग्रुप बनवूया आणि त्याला मल्टिप्लाय करूया. सो हा ग्रुप झाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि याला मल्टिप्लाय केलं कॉस स्क्वेअर सी बाय टू मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी बाय टू परत प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याला ग्रुप बनवला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला ग्रुप बनवला आणि इथे आलं साइन स्क्वेअर सी बाय टू साइन स्क्वेअर सी बाय टू प्लस 2ab साइन स्क्वेअर सी बाय टू प्लस 2ab साइन स्क्वेअर सी बाय टू. आता कॉमन घ्यायचं आहे. कॉमन काय येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय राहिलं बघा, याचा मल्टिपल कॉस स्क्वेअर सी बाय टू, याचा मल्टिपल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा मल्टिपल साइन स्क्वेअर सी बाय टू. हे एक टर्म झाली. आता पुढे बघा, पुढे काय येत आहे? इथे मायनस 2ab आहे. इथे काय आहे? मायनस 2ab. इथे आहे मायनस 2ab, इथे आहे प्लस 2ab. मग कॉमन काय निघू शकतं? तर कॉमन निघू शकतं मायनस 2ab. चला मी इथे कॉमन घेतला मायनस 2ab. काय कॉमन घेतला? मायनस 2ab. हा कॉमन घेतला तर आतमध्ये काय आलं बघा, आतमध्ये इथं मायनस कॉमन घेतल्यावर इथं राहिलं कॉस स्क्वेअर सी बाय टू. इथून कॉमन घेतलं तर इथं राहिलं मायनस साइन स्क्वेअर सी बाय टू. सो कॉस स्क्वेअर सी बाय टू मायनस साइन स्क्वेअर सी बाय टू मायनस 2ab कॉमन घेतला तर राहिला कॉस स्क्वेअर सी बाय टू. इथून मायनस 2ab कॉमन घेतलं इथं मायनस राहणार. सो मायनस साइन स्क्वेअर सी बाय टू. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज 1 म्हणजे आलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय टू प्लस साइन स्क्वेअर सी बाय टू इज 1 मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी बाय टू मायनस साइन स्क्वेअर सी बाय टू. कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला आहे. बेसिक कॉन्सेप्ट बघा, बेसिक कॉन्सेप्ट पानाच्या वरती लिहायचं. प्रत्येक वेळेस मी घेणार आहे, प्रत्येक वेळेस. बघा व्हॉट इज कॉस 2 थिटा? कॉस 2 थिटाचा बेसिक फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग कॉस थिटा येणार कॉस स्क्वेअर थिटा बाय टू मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय टू. सो कॉस स्क्वेअर थिटा बाय टू मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय टू. सो मायनस 2ab कॉस स्क्वेअर सी बाय टू मायनस साइन स्क्वेअर सी बाय टू. हा कॉसचा डबल अँगल फॉर्म्युला आहे. मग सी बाय टूचा डबल काय होणार? सी. सो मायनस 2ab कॉस सी and this is nothing but a square plus b square minus 2ab cos c minus 2ab cos c. a आलाय, b आलाय, a आलाय, b आलाय, इथं अँगल c आलाय म्हणजे हा कोसाइन रूल आहे and it is equal to c square. a square आलाय, b square आलाय, a square आलाय, b square आलाय, कोण राहिलाय? c square. So it is equal to c square, that is equal to RHS. तर लक्षात घ्या हा प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय. मी लिहित असताना कलरचा वापर करतोय, तुम्ही पण लिहित असताना प्लीज कलरचा वापर करा. कारण की बघा ना, आता कलरमध्ये जर पाहिलं आपण लांबून जर पाहिलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तुम्हाला हायलाईट होतोय, तो इथं मी कॉमन घेतला आहे. मायनस 2ab दिसतोय, तो मी कॉमन घेतला आहे आणि ह्यासाठी मी फंडामेंटल आयडेंटिटी वापरली कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज 1
आणि इथे डबल अँगल फॉर्म्युला वापरला, c/2चा डबल c होतो, म्हणजे आलं -2ab cos c अँड दिस इज नथिंग बट कोसाइन रूल. ओके, प्रॉब्लेम समजलं सगळ्यांना? ठीक आहे. लेक्चर नंबर 9 मधला शेवटचा प्रॉब्लेम. इट इज फ्रॉम एक्झरसाइज 3.2. एक्झरसाइज 3.2 मधला प्रॉब्लेम म्हणजे आपण लिहितो E5. बघा, विथ द युज्युअल नोटेशन्स, लिहायचं माझ्यासोबत. विथ द युज्युअल, याचा अर्थ मी सांगितला आहे, म्हणजे स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी काय असतात? लेंथ ऑफ द साइड्स. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी काय असतात? अँगल्स. विथ द युज्युअल नोटेशन्स, comma, prove that, with the usual notations, prove that, काय येणार बघा, 2 into curly bracket a sin square c/2 plus c sin square a/2, 2 into bracket a sin square c/2 plus c sin square a/2 equal to a minus b plus c, equal to a minus b plus c, equal to a minus b plus c. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. बघा, आता हा सुद्धा व्हेरी फेमस प्रॉब्लेम, अतिशय फेमस प्रॉब्लेम आहे. मी याला परत एकदा 5 स्टार करणार. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. 5 स्टारच्या पेक्षाही पुढचे स्टार आहे त्याला. अतिशय फेमस प्रॉब्लेम आहे, खूप वेळा विचारतात. बिकॉज ऑफ दिस हाफ अँगल, हा जो हाफ अँगल आहे, या हाफ अँगलमुळे हा प्रॉब्लेम परीक्षेला मॅक्झिमम वेळा आलेला आहे. चला आपण घेऊया लेफ्ट हँड साइड. वन्स अगेन विल टेक LHS इक्वल टू 2 into curly bracket a sin square c/2 plus c sin square a/2. ओके, आता मला इथे हाफ अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? हाफ अँगल फॉर्म्युला. बघा, काय आहे हाफ अँगल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. cos 2 थीटा ला किती फॉर्म्युले आहेत? 4. त्यातला हा फॉर्म्युला 1 minus 2 sin square थीटा. हा इकडे, तो इकडे. सो 2 sin square थीटा इक्वल टू 1 minus cos 2 थीटा. देअरफॉर sin square थीटा इक्वल टू 1 minus cos 2 थीटा अपॉन 2. मग इथं थीटा आहे, इथं काय आहे? थीटा आहे. मग इथं थीटा असल्यामुळे इथं काय आला? 2 थीटा. मग जर मी हेच प्रिन्सिपल ॲप्लाय केलं, इथं साइन स्क्वेअर a/2 घेतला तर इथं a येणार. सो 1 minus cos a अपॉन 2, 1 minus cos a अपॉन 2. सो साइन स्क्वेअर a/2 इक्वल टू 1 minus cos a अपॉन 2. मग आपण व्हॅल्यू ठेवूया. सो 2 into curly bracket, so 2 into curly bracket a. What is sin square c/2? The sin square c/2 is 1 minus cos c upon 2. 1 minus cos c upon 2 plus c into bracket मध्ये काय येणार? sin square a/2. sin square a/2 म्हणजे काय? 1 minus cos a upon 2 curly bracket close. लक्षात घ्या, दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत, हे कधीच विसरायचे नाहीत, 5 वेळा म्हणायचे आहेत. 1 minus cos 2 theta is 2 sin square theta and 1 plus cos 2 theta is 2 cos square theta. इथं 2 theta आहे, 1 minus 1 plus 1 minus, मायनस म्हणजे वेगळं असल्यावर कॉसला काय येतो? साईन. प्लस म्हणजे सेम, कॉसला काय आला? कॉस. इथं 1 येते, इथं 2 आहे, इथं 1 येते, इथं 2 आहे. 1 minus cos 2 theta is 2 sin square theta and 1 plus cos 2 theta is 2 cos square theta. ओके, ठीक आहे. आता जर आपण 1/2 कॉमन घेतला तर ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होईल. सो 2 अपॉन 2 1/2 कॉमन घेतला तर काय आलं? a इंटू ब्रॅकेट 1 minus cos c plus c इंटू ब्रॅकेट 1 minus cos a and curly bracket close. 2 ला 2 कॅन्सल, a ने आत मल्टिप्लाय केलं, a minus a cos c, a minus a cos c plus c minus c cos a plus c minus c cos a. ओके, काय केलं? a ने मल्टिप्लाय केलं, a इंटू 1 a मायनस a cos c, c ने मल्टिप्लाय केलं c मायनस c cos a. बरोबर. सो इट इज इक्वल टू a प्लस c
ए प्लस सी, ए प्लस सी, ए प्लस सी, ए प्लस सी, ए प्लस सी. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए मायनस बी प्लस सी. ओके, हा प्रॉब्लेम चुकून माझ्याकडनं इथे आला आहे, पण आता याला कंप्लीट करूया आपण. बघा ए प्लस सी, मायनस कॉमन घेतला तर काय आला, ए कॉस सी प्लस सी कॉस ए. ओके, असं आलं. ठीक आहे ना, ह्या पण आलं. इथे मायनस, इथे मायनस, ते मायनस कॉमन घेतलं तर ए कॉस सी प्लस सी कॉस ए आला. हा जो ए कॉस सी प्लस सी कॉस ए हा प्रोजेक्शन रूल आहे, तो अजून आपला शिकून व्हायचा आहे. हे आहे प्रोजेक्शन रूल. सो ए कॉस सी प्लस सी कॉस ए याला प्रोजेक्शन रूल म्हणतात. काय म्हणतात? प्रोजेक्शन रूल. हा अजून आपला शिकून व्हायचा आहे. दिस इज प्रोजेक्शन रूल. हा आहे प्रोजेक्शन रूल. मग इथं ए आलाय, इथं सी आला, इथं सी आला, इथं ए आलाय. मग यांच्यामध्ये कोण नाही आहे? बी नाही आहे. मग त्याचा आन्सर बी येतं बाय प्रोजेक्शन रूल. सो दिस लेफ्ट हँड साईड इक्वल टू काय येणार बघा, ए प्लस सी आणि पुढे मायनस बी. देअरफॉर वी गेट ए मायनस बी प्लस सी दॅट इज इक्वल टू व्हॉट? RHS. हेन्स प्रूव्ह. तर अशा प्रकारे आपलं लेक्चर नंबर 9 कंप्लीट झालेलं आहे. सो दिस प्रॉब्लेम इज ऑन प्रोजेक्शन रूल. म्हणजे हा प्रॉब्लेम कशामधला आला? प्रोजेक्शन रूलमधला आला. चुकून माझ्याकडे या ठिकाणी आला होता, पण आपण हा कंप्लीट केला. याला 5 स्टार आहे. दिस प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट.